नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना एप्रिल आणि मे महिन्याचे पेन्शन वाटप सुरू झालेले आहे, परंतु अनेक लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले नाही। तर मित्रांनो, हे 2,500 रुपये न मिळण्याचे कारण काय आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहे, त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, 2,500 रुपये न मिळण्याचे प्रमुख 5 कारणे आहेत आणि त्याचे उपायसुद्धा आपण सांगितलेले आहे। तर सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे। दिव्यांग पेन्शन 2,500 रुपये नियमित न येण्याची प्रमुख 5 कारणे व उपाय खालीलप्रमाणे आहे। सर्वांनी तात्काळ तपासून घ्यावे आणि आपले पेन्शन कसे चालू राहील यासाठी प्रयत्न करावे। तर मित्रांनो, पहिलं जे कारण आहे ते म्हणजे UDID कार्डला आधार कार्ड लिंक नसणे। कारण तुमचे UDID कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर पेन्शन थांबते। त्यासाठी तात्काळ काय करायचं आहे तर swavlamban.gov.in या वेबसाईटवर जाऊन UDID आधार लिंक करून घ्या किंवा CSC सेंटरवर पण होईल। म्हणजे तुम्हाला जर मोबाईलवर जमत नसेल तर तुम्ही CSC सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन तुमचं आधार कार्डला UDID कार्ड लिंक करून घ्या। दुसरं महत्त्वाचं कारण आहे पैसे न येण्याचे, तर बँक खात्याला NPCI आधार सीडिंग नसणे। पेन्शन DBT द्वारे येते। बँक खात्याला जर आधार सीडिंग नसल्यास पैसे जमा होत नाही। उपाय काय तर आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन NPCI आधार सीडिंग मॅपर फॉर्म भरून द्या। आधार लिंक आहे किंवा नाही बँक पासबुकवर किंवा 9999 # डायल करून तपासा। तिसरं महत्त्वाचं कारण आहे आधार कार्ड व UDID कार्डवरील माहिती जुळत नसणे। कारण काय आहे तर नाव, जन्मतारीख, लिंग यात तफावत असल्यास सिस्टम मिसमॅच दाखवते व पेन्शन रिजेक्ट होते। उपाय काय आहे तर आधार व UDID वरील नाव व जन्मतारीख एक समान आहे का हे तपासा। चूक असल्यास आधार दुरुस्त करायचे असल्यास आधार सेंटरला भेट द्या किंवा UDID डिसेबिलिटी सर्टिफिकेटवर दुरुस्ती करायची असेल तर जिथून सर्टिफिकेट तयार केले त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन दुरुस्त करून घ्यावे। चौथं महत्त्वाचं कारण आहे एकापेक्षा जास्त UDID कार्ड असणे। कारण काही लाभार्थ्यांचे जुने व नवीन असे 2 UDID कार्ड आहेत, त्यामुळे सिस्टीममध्ये डुप्लिकेट एंट्री होऊन पेन्शन थांबते। त्याचा उपाय आहे जुने UDID कार्ड जिल्हा रुग्णालय किंवा हॉस्पिटल कार्यालयात सरेंडर करा व फक्त नवीन UDID कार्डच आधारला लिंक करा। पाचवं महत्त्वाचं कारण आहे तहसील किंवा जिल्हा स्तरावर माहिती अपडेट किंवा अप्रूव्ह नसणे। तहसील कार्यालयाच्या पोर्टलवर तुमची माहिती ऑथेंटिकेट झालेली नसेल किंवा तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फायनल अप्रूव्हल मिळाले नसेल तर पेन्शन सुरू होत नाही। तर मित्रांनो, यासाठी उपाय आहे तहसील कार्यालयात संजय गांधी योजना विभागात जाऊन लाभार्थी स्टेटस तपासा, ऑथेंटिकेट किंवा अप्रूव्ह आहे का याची खात्री करा। त्या पद्धतीने तुम्ही ही माहिती तपासू शकता। जे वरील 5 पैकी एक जरी चूक असेल तरी पेन्शन येणार नाही। सर्व माहिती बरोबर केल्यानंतर नियमित पुढील पेन्शन जमा होते। मग स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही SAS maha.it.org या ठिकाणी जाऊ शकता किंवा ही sjsa.maharashtra.gov.in या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन तुमचं बेनिफिशरी लॉग इन करून स्टेटस तपासू शकता। म्हणजे तुम्हाला काय अडचण आहे ते कळेल। जर पैसे जमा झाले नाही तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन विचारू शकता। तर मित्रांनो, आता एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे आज सर्वांना मिळतील। जर आज पैसे मिळाले नाही तर उद्या तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन अशा पद्धतीने सर्व माहिती तपासून घ्या आणि जर काही तुमच्या त्रुटी असतील तर त्या पूर्ण करून घ्या। म्हणजे पुढील महिन्याचे तरी पेन्शन तुम्हाला वेळेवर मिळेल। काही ठिकाणी अनेक लाभार्थ्यांना जसे बीडमध्ये, परभणीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये तसेच नागपूरमध्ये काही लाभार्थ्यांना पैसे आलेले नाही। तर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना जर पैसे आले असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पैसे मिळालेले आहेत, आणि ज्यांना पण पैसे मिळाले असतील त्यांनी त्यांचा जिल्हा तालुका सांगा। म्हणजे इतर लाभार्थ्यांना सुद्धा याबाबत माहिती मिळेल आणि ते तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करू शकतील। तर मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपण सर्वजण व्हिडिओ बघतात तर या ठिकाणी सबस्क्राईब पण करा, कारण की तुम्हा सर्वांना
नवीन नवीन माहिती अपडेट पुराव्यासहित देण्यासाठी आम्हाला एक प्रेरणा मिळते सबस्क्रायबर वाढले तर. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.